नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळच्या काही ठळक घडामोडींकडे. पावसाळी अधिवेशनात आमदारांनी केली औचित्याच्या मुद्द्यावर मागणी. साचलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्यानं तरुणीचा मृत्यू. आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं हायटाईडचे वेळापत्रक केलं जाहीर. शुद्ध पाण्याच्या साठ्याची पातळी राखण्यात अडचण निर्माण. पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करा. आमदार संजय केळकर. आणि पालकमंत्र्यांनी घेतला प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिसे आणि शहाड येथील अशुद्ध जलउद्गम केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ आणि कचरा अडकल्यानं पंपाचा डिस्चार्ज कमी झालाय. परिणामी शुद्ध पाण्याची पातळी राखण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या परिस्थितीवर तातडीनं उपाययोजना करण्यासाठी अंडर वॉटर डायव्हिंग टीमच्या माध्यमातून युद्धपातळीवर गाळ आणि कचरा काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय. दरम्यान उपलब्ध पाण्याचं नियोजन आणि मुख्य वितरण व्यवस्थेतील समतोल राखण्यासाठी शहरात झोनिंग पद्धतीनं पाणीपुरवठा करण्यात येतोय. त्यामुळे पुढील 2 दिवस ठाणे शहरात पाणीपुरवठा अनियमित तसंच कमी दाबानं होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं केलंय. तरुण तरुणींना व्यसनाधीन करणाऱ्या रेव पार्ट्या आणि रात्री उशिरापर्यंत चालणारे बार, डान्स बार ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हद्दीत सुरू असतात त्यांच्यावर कठोर कारवाईची तरतूद डान्स बार सुधारणा विधेयकात करण्यात यावी अशी सूचना आमदार संजय केळकर यांनी केली आहे. डान्स बार सुधारणा विधेयकावर चर्चा करताना आमदार संजय केळकर यांनी रेव पार्ट्यांच्या माध्यमातून व्यसनाधीन होणाऱ्या तरुण तरुणींचा प्रश्न उपस्थित करताना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. सलग सुट्ट्यांच्या दिवशी रेव पार्ट्या पर्यटन स्थळांवर हॉल भाड्यानं घेऊन आयोजित केल्या जातात. जाहिराती देऊन कोड भाषा वापरून तरुणांना आमंत्रित केलं जातं. पार्ट्यांमध्ये अश्लील नृत्याबरोबरच ड्रग्जही उपलब्ध करून दिलं जातं. अशा संस्कृतीमुळे देशाची एक मोठी नवीन पिढी उद्ध्वस्त होते. अशा पार्ट्यांचा देखील या विधेयकात समावेश करण्यात यावा अशी सूचना केळकर यांनी केली आहे. डान्स बार, ऑर्केस्ट्रा बार, हॉटेल्स हे बेकायदेशीरपणे मध्यरात्रीनंतर आणि अनेक आस्थापना पहाटेपर्यंत छुप्या पद्धतीनं सुरू असतात. या व्यवसायाला जणू पोलीस अधिकाऱ्यांचा पाठिंबा असतो असंच चित्र निर्माण झालंय. बेकायदेशीरपणे सुरू असणारे हे व्यवसाय ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तरतूदही डान्स बार सुधारणा विधेयकात असावी अशी सूचना केळकर यांनी केली आहे. ठाणे शहरात पावसाळ्याच्या अनुषंगानं प्रशासनानं केलेल्या उपाययोजनांचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. शहरात 84 वॉटर पंप कार्यरत असून आवश्यक ठिकाणी तातडीनं पंप बसवल्यामुळे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणी साचण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे. मात्र यावर्षी झाडं पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पडलेल्या झाडांची वेळेवर छाटणी झाली होती का याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच संपूर्ण शहरातील झाडांचं ऑडिट करून भविष्यात झाडं पडण्याच्या घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्यात. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचं स्पष्ट करत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना 8 दिवसासाठी निलंबित करण्याचं तसंच काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल तर हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल असा इशारा देण्यात आलाय. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या असून प्रशासनानं 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात. TDRFचं कार्य समाधानकारक असल्याचं सांगत त्यांनी आवश्यक असलेली सर्व यंत्रसामुग्री आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेत. यावेळेला त्यांनी प्रशासनाला 0 जीवितहानी आणि 0 मृत्यू हे उद्दिष्ट ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्यात. तसंच आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांनाही पाऊस, वादळ आणि वाऱ्याची परिस्थिती लक्षात घेऊन सुरक्षितपणे प्रवास करण्याचं आवाहन केलंय. दरम्यान पावसाळी उपाययोजनांसाठी जलविकास विभागाकडून 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. आणि जे जखमी झालेले आहेत त्यांचा उपचार जो आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महापालिकेला करायला सांगितलेला आहे. आणि त्याप्रमाणे आपला असाच प्रकारचा उद्देश आहे की 0 कॅज्युअल्टी या संपूर्ण झाड पडल्यामुळे, फांद्या पडल्यामुळे, पाणी साचल्यामुळे 0 कॅज्युअल्टी आपल्या ठाण्यामध्ये राहिली पाहिजे. एकही मृत्यू होता कामा नये ही काळजी आपण घेऊया. नुकसान भरपाई आपल्याला करता येते, परंतु एखाद्याचा जीव गेला तर आपल्याला तो त्याच्या परिवारासाठी खूप दुःखदायक आहे. आणि मग हे सर्व काळजी
या ठिकाणी आपण घ्यायला पाहिजे. रिक्षावरती टँकर पडलं, अपघात झालेला आहे, त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळते. अडथळा निर्माण झाला होता त्याला. आम्ही आता इथे कमिशनर पण आहेत, कलेक्टर पण आहेत, या बाबतीमध्ये देखील माहिती घेतो. त्यांना ज्या ज्या काही मदतीची आवश्यकता आहे, त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं असेल तर त्यांना तसं पण हे करू आपण. आणि दुर्दैवाने मृत्यू झाला असेल तर त्यांच्या परिवारांना देखील जी काही मदत आहे ती आम्ही देऊ. वारकऱ्यांना का आव्हान करा, पालखी प्रस्थान सुरू झालेला आहे. देहू रोड असेल अनेक ठिकाणी पालखी प्रस्थान सुरू झालेला आहे. वारकऱ्यांना देखील आव्हान आहे की आता पडत असलेला पाऊस, वादळ, वारा, आपली वारी तर पांडुरंगाची वारी दरवर्षी आपण करतो, परंतु आपली सुरक्षितपणे वारी झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी देखील दिल्या. मी देखील काल आळंदीच्या वारकऱ्यांशी स्वतः बोललो. त्या ठिकाणी काही पाण्यामुळे जादा पाऊस पडल्यामुळे, वाऱ्यामुळे पिण्याच्या पाण्याची पाणीपुरवठा योजना तुटली होती. जे मोबाईल टॉयलेट बसवले होते ते वाहून गेले होते. काही ठिकाणी विजेच्या खांब्यांची पडझड झाली होती. पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली होती. मी तात्काळ त्यांना नगरविकासमधून 10 कोटी रुपये काल तात्काळ रिलीज केले आणि त्यांना देखील एक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी देखील आपली वारी, सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न. मागील 7 दिवस पडणाऱ्या पावसानं मागील वर्षाची पावसाची सरासरी पार केली आहे. मागील वर्षापेक्षा 300 मिलीमीटर जास्त पाऊस ठाणे शहरात पडला असून 2 दिवसात तब्बल 300 झाडं उन्मळून पडली आहेत. जून महिना कोरडा गेल्यानंतर पावसानं मागील 7 दिवसांपासून जोर पकडला आहे. मुसळधार पावसानं ठाणे शहराला झोडपून काढलं आहे. कालपासून आज सकाळी 8:30 वाजेपर्यंत शहरात 111.99 मिलीमीटर इतका पाऊस झाला. आजही हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. त्यामुळे शहरात दिवसभरात पावसाच्या जोरदार सरी थांबून थांबून पडत होत्या. संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत 57.63 मिलीमीटर इतका पाऊस झाला. आत्तापर्यंत 1326.86 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता. तर मागील वर्षी 1038.99 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता. पाऊस मागील वर्षाच्या तुलनेत 300 मिलीमीटरपेक्षा जास्त आहे. मागील 2 दिवसात शहरात 300 झाडं पडली असून 24 तासात 202 झाडं पडली होती, तर परवा 110 झाडं पडली. त्यामुळे 2 दिवसात 300पेक्षा जास्त झाडं पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. 36 झाडांच्या फांद्या पडल्या होत्या, तर एका ठिकाणी होर्डिंग पडलं. 11 इमारतींवर लावण्यात आलेले वेदर शेड पडल्याची नोंद पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे झाली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय गार्डन मेट्रो स्थानक परिसरात आज दुपारी भीषण अपघात घडला. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं जाणारा कंटेनर अचानक नियंत्रण सुटून रिक्षेवर उलटलाय. या भीषण अपघातात रिक्षाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून त्यातील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झालाय. अन्य 2 प्रवासी आणि रिक्षा चालक गंभीररित्या जखमी झालेत. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर घोडबंदर रोडवर ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं मोठी वाहतूक कोंडी झाली. माहिती मिळताच वाहतूक, पोलीस आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. कंटेनर हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. सर आणि किती जण इंजर्ड आहेत काय माहिती? 12:35 आम्हाला माहिती मिळाली की एक टँकर पलटी झालेला आहे आणि त्याखाली रिक्षा फसलेली आहे. पुढच्या एक 4 ते 5 मिनिटांमध्ये आम्ही ताबडतोब घटनास्थळी पोहोचलो. घटनास्थळी पोहोचल्यानंतर टँकर पलटी होऊन त्याच्याखाली रिक्षा फसलेली दिसून आली. त्यामध्ये काही पॅसेंजर आणि ड्रायव्हर देखील होता. आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी 2 फराना क्रेन मागवून घेतल्या आणि त्या फरानाच्या मदतीने तो टँकरचं उचलून त्याकडून रिक्षा बाहेर काढली. त्यामधून 2 जखमींना बाहेर काढलेला आहे आणि ड्रायव्हरला देखील बाहेर काढलेला आहे आणि त्या सर्वांना आपण हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे. सध्या आपण जो ट्रक आहे तो बाजूला करून घेतलेला आहे आणि टँकरचा जो भाग आहे तो देखील आपण आता बाजूला करण्याचे प्रयत्न चालू आहेत. टँकरमध्ये कोणतं काय घटक आहेत त्यासाठी आपण एक्सपर्ट बोलवलेले आहेत. ते समजल्यानंतर पुढची प्रोसेस आपण करून घेतोय. वाहतूक कर्मचारी सर्व अधिकारी हजर आहेत. वाहतुकीचं नियोजन चालू आहे. तर अपघात होण्यामागचं नेमकं कारण काय? आपण आता ते चौकशी केल्यानंतर आपल्याला समजेल कशामुळे नक्की झालेलं आहे. आपली पहिली प्रायोरिटी होती की या ठिकाणी येऊन जखमींना आणि बाहेर काढणं, त्याप्रमाणे आपण केलेलं आहे. रिक्षामध्ये 1 ड्रायव्हर आणि 2 पॅसेंजर होते, 3 जण होते.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील अमृतनगरमध्ये आज एका इमारतीच्या 4थ्या मजल्याच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार अमृतनगर भागातील चांदणी अपार्टमेंटच्या 4थ्या मजल्याची बाल्कनी कोसळल्यानं मोमोज विकणारे मोहम्मद शाहरुख इस्माईल हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पालिका प्रशासनाचं पथकही घटनास्थळी पोहोचलं. सहाय्यक आयुक्त विजय कावळे यांनी सांगितलं की इमारतीची बाल्कनी कोसळली असून या इमारतीमध्ये एकूण 32 फ्लॅट्स आहेत. ही इमारत राहण्यायोग्य आहे की नाही याची पाहणी केली जाईल. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही YouTube, Instagram आणि फेसबुकवरही पाहू शकता. तर नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा मोबाईल नंबर 7666213141.